श्री स्वामी समर्थ. सर्वांना आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना असे म्हणून आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर येत्या 12 ऑगस्टला संपणार आहे आषाढ महिना आणि 13 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे श्रावण महिना. श्रावण महिना हा पूर्ण वर्षभरातला अतिशय पवित्र असा महिना मानलेला आहे. तर असा हा श्रावण महिना प्रत्येक स्त्री पुरुषासाठी खास आहे, कारण हा पूर्ण वर्षभरामधला हा असा पवित्र महिना आहे ज्याच्यामध्ये पूर्ण महिन्यामध्ये काही जण सोमवारी उपवास करतात, काही जण मंगळवार, काही जण गुरुवार, शुक्रवार, शनिवार, आपल्या मारुतीचा शनिवार हा देखील करतात. तर बघा, काही जण श्रावणीही धरतात. श्रावणी म्हणजे एक वेळ जेवण करून एक वेळचा उपवास असं श्रावणीही धरतात. तर या पूर्ण महिन्याचं जे व्रतवैकल्य पूजा अर्चा करतो, भक्तिभावाने जे करतो त्याचं फळ आपल्याला दुपटीने मिळतं असं मानलं गेलेलं आहे. आपण जी पूजा अर्चा पारायण करतो त्याचं फळ दुपटीने आपल्याला या महिन्यामध्ये मिळतं. तर प्रत्येक स्त्री पुरुष, आता फक्त या ठिकाणी स्त्रीच नाही तर पुरुषही आपले भक्तिभावाने आपल्या श्रावण महिन्यात म्हणजेच आपले शंकर महादेवाची पूजा अर्चा करतात. प्रत्येकासाठी शंकर हा भोळा शंकर प्रत्येकजण आवर्जून आपल्या पतीसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांबाळांसाठी आपण हा श्रावण महिनामध्ये आपण पारायण व्रत करतो. तर बघा, या महिन्यामध्ये अशी कोणती कामं आहेत जी आपण जी व्रतवैकल्य करतो त्यासोबत ही कामं केली, या गोष्टी नियम जर पाळले तर आपण जे पारायण करतोय, जे वैकल्य करतोय त्याचं फळ आपल्याला दुपटीने मिळेल. पण आपण काही चुका केल्याच तर मग हे कुठेतरी आपले व्रतवैकल्य जे आपण करतोय, पारायण करतोय, जे भक्तिभावाने श्रद्धेने करतोय ते कुठेतरी कमी पडलं जातं. तर असे कोणते नियम आहेत ते आपल्याला माहीत नाही आहेत, तर ते आपण बघूया. तर बघा, 13 ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत आहे. तर श्रावण महिन्यामध्ये आपल्याला अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या नियम आहेत ते पाळायचे आहेत. बघा, एका साईडला आपण सुरू करणार आहे व्रतवैकल्य. आपण या महिन्यामध्ये जेवढे व्रतवैकल्य, पारायण किंवा नामस्मरण करू, आपल्या महादेवाचं म्हणा, स्वामींचं म्हणा, किंवा आपल्या या महिन्यामध्ये खास करून आपल्या कुलदेवतेचीही पूजापाठ करणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण कुलदेवी हे आपल्या घराण्याचं एक कुलदैवत असतं. त्याची पूजा अर्चा केल्यानंतर आपल्याला आपल्या पूर्वजांचं जे आहे त्याचंही पुण्यफळ मिळतं. तर आपण महादेवाची जी पूजा करतो त्याशिवाय आपल्याला आपल्या कुलदेवतेचीही पूजा करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी आपले प्रत्येक स्त्री आणि पुरुष देखील हा महिन्यामध्ये व्रतवैकल्य पूजापाठ करतोच. तर बघा, आपल्याला काय नियम आहेत ते पाळायचे आहेत. तर प्रत्येक स्त्रीने, पुरुषाने या महिन्यामध्ये सकाळी लवकर उठून स्नानविधी आवरल्यानंतर प्रत्येक स्त्रीने देवपूजा ही करायलाच हवी आहे. याशिवाय घरामध्ये धूप अगरबत्ती लावल्यानंतर जे प्रसन्न वातावरण होतं ते निर्माण करायचं आहे. तर बघा, या दिवसांमध्ये एका साईडला आपण पूजापाठ करतो, पण त्याच वेळेला घरात शांतता राहणं अगदी महत्त्वाचं आहे. आपण असं बघितलं आहे, प्रत्येक घरामध्ये लहान मुलं आहेत, वयस्कर आहेत. तर प्रत्येक ठिकाणी काही वेळेस कामावरून चिडचिड होते, काही वेळेस वादविवाद होतात नवरा बायकोमध्ये. तर ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. कारण जेवढं आपण घरामध्ये शांतता ठेवू तेवढंच वातावरण पवित्र असं राहतं. तर प्रत्येक घरातल्या माणसाने, व्यक्तीने ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तर एका साईडने आपण देवपूजा करणार, एका साईडने आपण व्रतवैकल्य करणार आणि दुसऱ्या बाजूने घरात वाद, कटकटी, रागाने बोलणं, चिडचिड करणं मुलांवर, ह्या गोष्टी आपल्याला टाळायला हव्यात. तरच आपल्याला आपण जे कार्य करतो आहे, जे पूजापाठ करतो आहे त्याचं फळ आपल्याला मिळतं. तर बघा, सकाळी लवकर उठून स्नानविधी आवरल्यानंतर, आपली देवपूजा आवरल्यानंतर, घरामध्ये धूप अगरबत्ती केल्यानंतर आपण जेव्हा आपले उंबरठा आहे त्याचं पूजन नक्की करावं ह्या महिन्यामध्ये. तर हा कोणत्या दिवशी करावं तर असं नाही, हा पूर्ण महिनाच असा आहे की आपण रोज आपल्या उंबरठ्याचं पूजन करायला पाहिजे. हळदीचं लेपन करून, स्वस्तिक काढून, रांगोळी काढून आपण आपला उंबरठा पूजन करायचं आहे. त्यानंतर जर सोमवार असेल तर सोमवारी आपण 108 बेलपत्रांचा अभिषेक करतो आपल्या महादेवाला, किंवा शिवलीलामृत, शिव महापुराण ह्याचंही पठण केलं जातं. तर या महिन्यामध्ये काही जण म्हणजे पूर्ण महिनाच श्रावणीही धरतं. तर काही जण सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार हा देखील उपवास करतात. तर आपल्याला जसं शक्य होतं आहे त्यानुसार आपण उपवास हे केले पाहिजेत. आणि देव असं नाही म्हणत की तू माझ्यासाठी उपवासच कर, असं नाही.
तर काही जणांना उपवास करणं शक्य नसेल, काही प्रेग्नेंट असतील, काही वयस्कर असतील, त्यांना जर उपवास जमत नसेल तर त्यांनी फक्त पूजा अर्चा केली, पारायण केलं तरीही देवाला ते चालतं. शेवटी आपण मनापासून जे देवासाठी भक्ती करतो तीच महत्त्वाची आहे. तर हे लक्षात घ्या. जर तुम्हाला उपवास करणं नाही शक्य तर आपण जेवण करूनही 2 टाईम आपण जेवण करू शकतो. मधला वेळ आहे त्यात न काही खाता किंवा आहार घेऊ शकतो, असंही आपण करू शकतो. तर बघा, या गोष्टी आहेत त्या आपण करायच्या आहेत. याशिवाय मंगळवार हा आपल्या गणपती बाप्पांचा वार आहे. तर या दिवशीही आपण 11 किंवा 21 दुर्वा वाहून गणपती बाप्पाची आपण नेहमीप्रमाणे आपण त्यांची आरती करायची, संध्याकाळची आरती करायची, अथर्वशीर्षाचं पठण करायचं, जेणेकरून आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी हे अतिशय उपयुक्त असं होतं. यानंतर आपण गुरुवारी आपल्या स्वामींचं तारक मंत्र 108 वेळा नामस्मरण, नामजप हेही आपण काही जणांचं चालूच असतं, तेही आपण करू शकतो. याशिवाय शुक्रवार आणि मंगळवार हा गणपतीचा वार असून आपल्या देवीचाही, कुलदेवीचाही वार आहे. तर त्याच वेळी तुम्हाला जमलं तर दुर्गा सप्तशतीचं पाठ नक्की करावं. याशिवाय शनिवार हा आपल्या हनुमानचा वार आहे, जो मुलांना धाडसी किंवा मुलांची जी भीती असते बघा, लहान मुलं अंधाराला कोणत्या तरी व्यक्तीला घाबरतात किंवा एक भीती असते लहान मुलांमध्ये किंवा ते चिडचिड हट्टीपणा करतात, तर त्यांनी आवर्जून मुलांना हनुमानाचं मारुती चालीसा हे नक्की पठण करायला पाहिजे आहे. तर बघा, मूल जर लहान असेल, खूप लहान असेल, त्याला नसेल जमत, तर तुम्ही त्याला जवळ घेऊन त्याच्यासोबत बोला, किंवा जर मोठा असेल तर त्याला स्वतः किंवा त्याच्यासोबत तुम्ही पठण करायला लावा. तुमच्यासोबत त्याला बसून मारुती चालीसाचं पठण करायला लावा. ह्याने त्या मुलांमध्ये एक भीती जी असते मुलांमध्ये किंवा मुलं शांत व्हायलाही मदत होते. तर तुम्ही नक्कीच ह्या गोष्टी तुम्ही या महिन्यामध्ये नक्कीच करावं. तर बघा, शेवटी आपलं म्हणणं फक्त एकच असतं की घरात आपल्या जी वास्तू आहे ती तथास्तु म्हणते. घरात सुख शांती आनंद राहावं. आपल्या जे कर्ज काही आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला आजारपण आहे, हे कमी व्हावं घरामध्ये आणि सुखशांती लाभावी ही प्रत्येक स्त्रीची आपली इच्छा असते. तर त्यासाठी आपण हा महिना अतिशय पवित्र असा आहे. तर या गोष्टी आपल्याला नक्कीच टाळायच्या आहेत की घरामध्ये शांतता कशी राहील, प्रसन्नता कशी राहील, हे आपण नक्कीच पाहावं. तरच आपल्याला जे व्रतवैकल्य, जे पारायण, जे ग्रंथ पठण करतोय, नामस्मरण करतोय, तर त्यालाही नक्कीच जोड द्यायची आहे की घरामध्ये किती शांतता प्रसन्न वातावरण राहील, ह्याची आपण नक्कीच काळजी घ्यायची आहे. तर आपलं जे प्रत्येक गोष्ट आहे, जे आपण मनापासून जे करतोय आपल्या घरासाठी, त्याचं फळ दुपटीने आपल्याला नक्कीच मिळेल. तर बघा, ही छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. म्हणजे असं नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येईल. श्री स्वामी समर्थ.